धर्मवीर आनंद दिघे यांच्या टेंबीनाका येथील जय अंबेमा ट्रस्टच्या भव्य नवरात्र उत्सवात यंदा हिमाचल प्रदेशातील जटोली शिवमंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली असून सजावटीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। यासाठी मंदिराचा ढाचा उभारण्याचं काम वेगाने सुरू असून 200 कारागीर सजावटीचं काम करत आहेत। जय अंबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेतर्फे टेंबीनाका येथे भव्य स्वरूपात नवरात्र उत्सव साजरा केला जातो। शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांनी हा नवरात्र उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली। येथील देवी दुर्गेश्वरी नवसाला पावते अशी भाविकांची श्रद्धा असल्याने नवरात्र उत्सवाच्या 9 दिवसांमध्ये टेंभी नाक्यावरती मोठी गर्दी उसळते। राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक या नवरात्र उत्सवाला आवर्जून उपस्थित राहतात। यंदा या नवरात्र उत्सवाचे 46वे वर्ष आहे। धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्ष हा उत्सव त्याच दिवसामध्ये सुरू आहे। प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव येथे मोठ्या धूमधडाक्यामध्ये पार पडणार आहे अशी माहिती जय अंबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेतर्फे देण्यात आली आहे। यावेळी माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, शहर प्रमुख हेमंत पवार, विभाग प्रमुख कमलेश चव्हाण आणि इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। देवीचा 46 वर्ष आहे। जय अंबेमा सार्वजनिक धर्मदाय संस्था व आखेला धावणारी नवसाला पावणारी अशी दिघे साहेबांची देवी म्हणून अख्खे ठाणा जिल्हा असेल, पालघर जिल्हा असेल, मुंबई असेल, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे। म्हणजे असा कुठचा भाविक असेल, कुठची महिला भगिनी असेल या ठाणे जिल्ह्यामधली की जी ह्या देवीला नवसाला किंवा देवीचा ओटी भरायला येत नाही। आणि आता तुम्ही बघत असाल की हिमाचल प्रदेशमधलं जटोली हे देवस्थान शंकराचं जे प्राचीन काळापासून आहे, स्वयंभू आहे, त्याची प्रतिकृती आपण इथं साजरी केलेली आहे। आणि वरती कळस बघत असाल तर 121 फूट कळस आपण उंच केलेला आहे। हे त्याचं वैशिष्ट्य आहे। देवीकडे प्रार्थना आमच्या सर्व मंडळातल्या कार्यकर्त्यांची म्हणा या ठाणेकर नागरिकांची म्हणा, देवीकडे एकच प्रार्थना आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या देवीचा जो उत्सव दिघे साहेब गेल्यानंतर जसा चालू ठेवलेला आहे, कुठे त्याच्यामध्ये कमी पडून दिले नाही। आणि आमची एकच मागणी आहे देवीकडे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा या विधानसभेला शिंदे साहेबच असावेत, एकनाथ शिंदे साहेबांचंच नाव एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री म्हणून व्हावे। हा हिमाचल प्रदेश मधलं शंकराचं मंदिर आहे, चटोला गावचं एक शंकर मंदिर आहे। ते 121 फूट उंचीचं हे मंदिर आहे, त्याची प्रतिकृती बनवलेली आहे। देवीच्या ठिकाणी एकच प्रार्थना आहे का पुढल्या 5 वर्षात पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे, ही देवीच्या प्रार्थना करतो। यावेळेचं देऊळ भव्य देऊळ आहेत, पंच आहेत हिमाचल प्रदेशचं। आणि लोक या देऊळ बघायला याचं डेकोरेशन पहिले पुण्याला लावलं होतं, पुण्याच्या तिथं आणलंय, आपण इथं आणलंय। आणि ठाण्याच्या लोकांना पण बघायला मिळावं। लोक पुण्याला जात नाही गणपतीला, पण ठाण्यात बघतील एवढंच आमच्या। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। सर्व वैद्यकीय उपचार व मोठ्या सर्जरी सरकारी योजनेतून मोफत केल्या जाव्यात यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून मीरा भाईंदरच्या धर्तीवरती घोडबंदर येथील नळपाडा येथे 150 बेडचे सुपर स्पेशालिटी मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक या नावाने कॅशलेस रुग्णालयाची उभारणी करण्यात आलेली आहे। त्याचं उद्घाटन पुढील आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। घोडबंदर रोड नळपाडा येथील हॉस्पिटलची इमारत महानगरपालिकेच्या माध्यमातून बनवण्यात आलेली आहे। इमारती हे कॅशलेस हॉस्पिटल ठाणेकर नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करावे असं आमदार प्रताप सरनाईक यांनी ठरवले। या हॉस्पिटल इमारतीमध्ये सर्व आधुनिक मशिनरी आणि हॉस्पिटल सुरू करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून आमदार प्रताप सरनाईक यांनी 25 कोटींचा विशेष निधी मंजूर करून आणला आहे।
या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापन एका सेवाभावी संस्थेला देण्यात आलं आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनांची ज्यांना माहिती आहे अशा संस्थेला हे हॉस्पिटलचे व्यवस्थापन देण्यात आलं असून सर्व स्टाफ व हॉस्पिटलचे व्यवस्थापन ही संस्था सरकारच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे सांभाळणार आहे. लाखो रुपये ज्या ऑपरेशनसाठी बाहेर लागतात अशा मोठ्या सर्जरी येथे मोफत होण्यास आता सुरुवात होणार आहे. गरजूंना औषधंही मोफत दिली जाणार आहेत. 24 तास हॉस्पिटलमध्ये गरजूंना सेवा दिली जाणार आहे. हे कॅशलेस हॉस्पिटल असल्याने पेशंटच्या साध्या तपासणीपासून ते विविध टेस्ट करणे, डॉक्टरांचे कन्सल्टिंग, पुढे आवश्यक असल्यास ऑपरेशन, त्यानंतर पुन्हा पुढील सर्व उपचार अशा सर्व आरोग्य सुविधा मोफत मिळणार आहेत. चांगलं भेटेल. अतिशय चांगल्या प्रकारचं काम महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे आणि प्रामुख्यानं जे हॉस्पिटल चालवणार आहे, ज्यांच्या संस्थेला हे हॉस्पिटल महापालिकेने चालवायला दिलेलं आहे, डॉक्टर संजीत पॉल, त्यांच्या म्हणण्यानुसार पुढील आठवड्यामध्ये हॉस्पिटल हे आपण लोकार्पण करू शकतो. मी माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन पुढील आठवड्यामध्ये नवरात्रोत्सव पण चालू असणार आहे, त्यामुळे त्याच दरम्यान एक चांगला दिवस बघून याचं लोकार्पण करण्याचा आमचा मानस आहे. मी अतिशय समाधानी आहे की आमच्या या ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये मीरा भाईंदर क्षेत्रामध्ये एक कॅशलेस हॉस्पिटल मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक यांच्या नावानं उघडण्यात आलं होतं. त्याला प्रचंड प्रतिसाद आता मिळतोय. अतिशय चांगल्या प्रकारचं काम तिकडे दिलेल्या संस्थेच्या माध्यमातून चालू आहे. आणि आता हे दुसरं हॉस्पिटल ठाणे महापालिका हद्दीमध्ये लोकमान्य नगर, शिवाई नगर, शास्त्री नगर, आमचं वर्तक नगर, भीम नगर, त्याबरोबर नळपाडा, गांधीनगर, सुभाषनगर आणि घोडबंदर पट्ट्यातील आमचे काही गावं जी आहेत, ज्या लोकांकडे ऑरेंज रेशन कार्ड, त्याचबरोबर येलो रेशन कार्ड आणि व्हाईट रेशन कार्ड आहे, अशी अनेक लोक आहेत. मध्यमवर्गीय सर्वसामान्य कुटुंबातली ही लोक आहेत आणि त्यांना हॉस्पिटलची वारंवार गरज भासत असते. कुणी ना कुणी पेशंट घरामध्ये एखादा जरी आला तरी आर्थिक चणचण असते आणि त्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी 1.5 लाखाची योजना होती ती 5 लाखापर्यंत महात्मा फुले जनआरोग्य सेवा नेलेली आहे आणि त्या सेवेचा एवढा लोकांना फायदा होतोय, कारण 5 लाखापर्यंत कुठलाही रुग्ण असू द्या त्याच्यावर ते उपचार मोफत केले जातात. राज्य शासन ते पूर्ण पैसे शासनाच्या माध्यमातून जे हॉस्पिटल चालवतात त्या संस्थेला देतात. त्यामुळे अतिशय चांगली योजना या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये राबवण्यात आलेली आहे. ठाणे महानगरपालिका ठाणे यांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे स्वच्छ भारत दिवस 2024 स्वच्छता ही सेवा या अभियानामध्ये स्वच्छ भारत दिवस 2024 साजरा करण्यात आला. या सोहळ्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त
ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच अभियानातील विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ, सफाई कर्मचाऱ्यांचं कौतुक देखील करण्यात आलं. यावेळी माजी नगरसेवक एकनाथ भोईर, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त मुख्यालय जी गोदापुरे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर तसेच महापालिका अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. याबरोबरच आपण स्वच्छ सायक्लोथॉन टीम व्हील्स अँड बॅरल्स यांच्या वतीने आयोजित केली होती. त्याचे चिराग शहा, शालिनी राठोड आणि समर्पित नारू स्वच्छतेच्या निमित्तानं आपण शाळा आणि महाविद्यालयांचं ज्यांनी आपण ठाणे रेल्वे स्टेशनचा परिसर स्वच्छ करण्यामध्ये त्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केलं होतं. ते ज्ञानसाधना हायस्कूल नागपूर प्रभाग समितीमधून सुजाता प्रभाकर कांबळे हा सन्मान स्वीकारतात. उठलसर प्रभाग समिती मॅडम इकडे ताई इकडे बघा ताई. चॅम्पियन्स आहेत. गुरुनानक इंकला कालवा प्रभाग समितीचे स्वच्छता चॅम्पियन्स ठरले जामुनी मरियप्पा नंदे. वीर साहेब यांचं या स्वच्छता दिवसाच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करावं. स्वच्छता पंधरवड्यामध्ये जनसहभागाच्या दृष्टिकोनातून विविध शाळांमधून आम्ही जे स्पर्धा आयोजित केल्या होत्या, मग निबंध स्पर्धा असेल, चित्रकला स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, कचराचा जिथे प्रश्न असतो तिथे टाकाऊ कलात्मक इकडे बघा सर. यानंतर आणखी एक शाळा या सन्मान या पाठोपाठ श्री दुर्गा सर. स्वच्छ भारत अभियान 2 ऑक्टोबर 2014 या अभियानाची सुरुवात माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्या प्रेरणेतून झाली आहे आणि आता 10 वर्ष या अभियानाला पूर्ण झाले. या अभियानाचा एक भाग म्हणून स्वच्छता पंधरवडा साजरा करतो. स्वच्छता ही सेवा माननीय पंतप्रधानांच्या जन्मदिवसापासून महात्मा गांधींच्या जन्मदिवसापर्यंत हा 15वडा आपण साजरा करत असतो आणि या 15 दिवसामध्ये महानगरपालिकेने स्वच्छता विषयक विविध उपक्रम केले आहेत आणि या उपक्रमामध्ये आमचे कर्मचारीच नाही तर नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी सहभाग घेतला आहे. ज्यांनी सहभाग घेतला त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. माई माऊलीची माया, अनमोल माया, ऊन सावली सुखाची, ममतेची छाया तुला आठवतो, मनी साठवतो, दिसे आसवात ही तुम्हाला. ए आई तू भासे ठाई ठाई, ए आई तू भासे ठाई ठाई आई. ठाणे शहरातील खंडणी विरोधी पथकाने उल्हासनगरमधील सितारा लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये वेश्या व्यवसायासाठी बळजबरीने ठेवलेल्या थायलंडमधील 15 महिलांची सुटका केली आहे. या महिलांना आर्थिक लाभाचे आमिष दाखवून थायलंडमधून भारतात आणले गेले होते आणि वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलं होतं. खंडणी विरोधी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावरती पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने उल्हासनगर सेक्शन 17 येथील सितारा लॉजिंगवर छापा टाकला. या कारवाईत कुलदीप उर्फ पंकज जयराज सिंग
या मॅनेजरसह 4 कामगारांना ताब्यात घेण्यात आले. तसेच लॉजमधून 5,27,000 रुपये रोख रक्कम आणि इतर साधने जप्त करण्यात आली. सदर प्रकरणात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. 15 मुली आणून काही वेश्या व्यवसाय उल्हासनगर येथील हॉटेल सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग येथे उल्हासनगर येथे चालू आहे. तर त्या बातमीवरनं आमची खंडणी विरोधी पथकातील PI नरेश पवार, PSI राठोड, API तारमळे साहेब तसेच सर्व खंडणीतले इतर सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी तिथे एक सापळा रचला. बातमीप्रमाणे ती खात्री केली आणि तिथं त्या खात्री पटल्याने तिथं रेड केली असता तेथे एकूण 15 बँकॉकवरून आणलेल्या मुली आणि एकूण 5,27,000 रुपये रोख कॅश तिथं मॅनेजर नामे कुलदीप उर्फ पंकज जयराम सिंग राहणार उल्हासनगर याच्याकडनं ते प्राप्त झालेले. तर यामध्ये तिथला मॅनेजर व तिथले 3 काम करणाऱ्या लोकांना अटक केलेली आहे आणि इतर जे काही अजून म्हणजे ज्या हॉटेलचे मालक कोण आहे, या मुलींना कुणी आणलं, ह्या सर्व तपास आता या प्रक्रियेनंतर सुरू होणार आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री डोंबरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे जॉईंट CP चव्हाण सर, ॲडिशनल CP श्री उगले साहेब व DCP साहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई पार पडली. टोटल थायलंडच्या मुली आहे या सर्व. तर थायलंडवरनं त्यांनी खास प्रॉसिक्युशनसाठी आणल्याचं प्राथमिक दर्शनी तपासात निष्पन्न झाले. आता त्याबाबत सर्व तपास होणार आहे. ही आता रेड झालेली आहे. रात्री 1 वाजता ही कायदे प्रोसेस पूर्ण झाली आणि आता यानंतर अटक करून त्यांची हे सर्व माहिती घेतली जाईल. सालाबादप्रमाणे यंदाही नवयुग मित्रमंडळातर्फे परंपरा जपत नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यावर्षी नवयुग मित्रमंडळ 20व्या वर्षात पदार्पण करत असून यावर्षी उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिराचा अत्यंत सुंदर देखावा साकारण्यात येणार आहे. 3 ऑक्टोबर 2024 रोजी देवीमातेची स्थापना विधिवत पूजा करून करण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 4च्या स्थानिक नगरसेविका तथा नवयुग मित्रमंडळाच्या कार्याध्यक्षा स्नेहा रमेश आमरे, मंडळाचे संस्थापक तथा भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष रमेश आमरे, मंडळाचे सरचिटणीस डॉक्टर सागर रमेश आमरे यांच्या नियोजनाखाली प्रमुख सल्लागार शंकर पवार, मनोज सिंग यांच्या मार्गदर्शनानुसार हा उत्सव येथे साजरा करण्यात येणार आहे. 12 ऑक्टोबरपर्यंत विविध प्रकारचे धार्मिक उपक्रम, सांस्कृतिक तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवून हा सण येथे साजरा होत आहे. 9 दिवस होणाऱ्या या उत्सवाला विविध समाजाचे सांस्कृतिक कार्यक्रम, महाराष्ट्रीयन सांस्कृतिक कार्यक्रम, मंगळागौर, कराओके, स्वरश्री ऑर्केस्ट्रा, सप्तशती पाठ, हरिपाठ, जाप, भजन, निःशुल्क वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिर, ताणतणाव निर्मूलन, सहज योग, मेडिटेशन, स्ट्रेस मॅनेजमेंट, वर्ल्ड वाईड अवेअरनेस मिशन, हेल्थ अवेअरनेस कॅम्प, भव्य महाआरती, रास गरबा, कुमारिकांचं कन्यापूजन व सन्मान, पूजा, होम हवन व महाप्रसाद, सार्वजनिक कार्यक्रमांचं आयोजन करून साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती रमेश आमरे व सागर आमरे यांनी दिली आहे. गेले 20 वर्ष नवीन मित्रमंडळ याच्या माध्यमातून आम्ही नवरात्रोत्सव करतो. इथे दहीहंडी उत्सव, नवरात्रोत्सव आणि समाजकार्य हे करत असतो. हे 20वं वर्ष आहे आमचं. आम्ही ह्यावेळेस महाकाल उज्जैन यांची त्या मंदिराची प्रतिकृती आम्ही इथे साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लोकांनी भक्तिभावाने त्याची पूजा करावी आणि दर्शन घ्यावं अशी मी विनंती करतो. तसेच विविध कार्यक्रम आहेत. आम्ही पहिल्यांदा असा प्रयत्न केला आहे की प्रत्येक समाजाला एक दिवस, सिंधी समाज असेल, तेलुगू समाज असेल, आपले उत्तर भारतीय असेल, बंगाली समाज असतील, पंजाबी समाज असतील, गुजराती समाज असेल, आपलं महाराष्ट्रीयन कल्चर जी आपली संस्कृती आहे ती आम्ही इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि 9 दिवस विविध कार्यक्रम, प्रत्येक दिवशी एका समाजाला आम्ही येऊन कार्यक्रम करणार आहोत. भारतीय जनता पार्टीचे माननीय माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आताचे सध्याचे आपले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे मेन प्रमुख दोघे नेते आहेत.
ते येणार आहेत आणि अजितदादा पवार यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की ते येणार आहेत आणि बाकी खासदार नरेश म्हस्के असतील, आमदार निरंजन डावखरे असतील, संजय केळकर साहेब असतील, प्रताप सरनाईक असतील, हे सर्व जे आपले जवळचे लोक आहेत आणि जे आपले नेते आहेत ते इथे आवर्जून उपस्थितीला होणार आहे. तर आपण फ्री मेडिकल कॅम्प ठेवलेला आहे. तर मेडिकल कॅम्पमध्ये जसं ऑक्टोबर महिना हा ब्रेस्ट अवेअरनेस मंथ म्हणून आहे, तर ब्रेस्ट अवेअरनेस कॅम्प आपण ठेवलेला आहे. तर महिलांसाठी ब्रेस्ट अवेअरनेस व्हावा म्हणून काय आपण इथे स्क्रीन पण अरेंज केलेली आहे. त्याच्यामध्ये पण ब्रेस्ट अवेअरनेससाठी जे काही उपदेश आहेत ते कंटिन्यूस 10 दिवस चालू राहणार आहेत. तसेच आपण स्ट्रेस मॅनेजमेंट स्ट्रेस महिलांचा स्ट्रेस कसा कमी होईल यासाठी आपण भर दिलेला आहे. तर त्याच्यासाठी पण आपण इकडे स्ट्रेस मॅनेजमेंटवरती आपण एक बैठक आयोजित केलेली आहे. तसंच आरोग्यावरती मधुमेह तपासणी झाली, आय चेकअप झाला, यासाठी पण आपण कॅम्प ठेवलेला आहे. तर हा असा नवीन मित्रमंडळाकडनं हा प्रयत्न असतो.